म्हणजे बार्शीचं कनेक्शन असं त्यांचा दावा. आता माझी माहिती तर अशा कुठल्या पेपर फुटल्याची नाही. त्यांच्या एमपीएससीचं सेंटर वेगळं असेल तर मला कल्पना नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही पेपर फुटलेला नाही. दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं, यावेळी भाजपचे काही नेते मैदानामध्ये होते, मात्र भाजपचे मित्र पक्ष कुठेतरी लाभ देण्यासारखं वाटतं याच्यामध्ये, असा दावा विरोधक करतायत. मग ते आले नाही. आपण पाहिलं असेल की आदरणीय मोदीजींनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं विद्यार्थ्यांच्या हिताची कायम भूमिका घेतलेली आहे. नीटची परीक्षा पेपर फुटणं हे आपल्या दृष्टीनं निश्चितच घुसणावं नाही, त्याचं कुणीही समर्थन केलेलं नाही. त्या अनुषंगानं दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केलेली आहे, त्याची पाळंमुळं खोदून काढण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. तरी विद्यार्थ्याच्या भावनेच्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांच्या भावना होत्या त्या भावनेच्या अनुषंगानं आपण पाहिलं असेल की मोदींच्या सरकारनं निर्णय घेतला, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, शिक्षण मंत्र्यांना जबाबदार त्याच्यामध्ये धरलं गेलं. तर ठीक आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीच्या सरकारनं स्वीकारलेल्या आहेत. आम्ही सगळेजण एकसंघपणे होतो, एनडीए एकसंघ आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज एखादा दुसरा पक्ष एनडीएमध्ये वाढतोयच, कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळं आपणच आपले चॅनल काय बातम्या चालवतात, आणखीन काय ॲडिशन होणार आहे, त्यामुळं डिलिशनचा विषय नाही, ॲडिशन होईल. त्यामुळं सरकार अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा फोटोला अशा पद्धतीची चर्चा आहे, उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, कदाचित आपण त्याच्यावरचे पाण्याच्या टँकरवरचे बॅनर बघितले नसतील, त्यामुळं होऊ शकतं. परंतु मुख्यमंत्री हे महाराष्ट्र सरकारचे प्रमुख आहेत, आणि जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या प्रमुखाचा फोटो आला आणि देशाच्या प्रमुखाचा फोटो आला तेव्हा आमच्या सगळ्यांचे फोटो त्यात येतात. त्यामुळं अगदी अख्ख्या वारीची व्यवस्था जयकुमार गोरे पाहत असला तरी आळंदीपासून देहूपासून अगदी याच्या म्हणजे पंढरीपर्यंत व्यवस्था पाहणारा म्हणून कधी जयकुमार गोरेचा फोटो तुम्हाला कुठं दिसला नसेल. त्यामुळं शेवटी मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात आणि ही व्यवस्था सरकारनं केलेली आहे एवढी तर लोकांना माहिती व्हावी, हीच त्याच्या मागची भावना आहे, बाकी कुठली भावना त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे मित्रपक्षांनी काय म्हणायची आवश्यकता लागणार नाही. आपण नीट फोटो बघितले असते, उघडा डोळे बघा नीट, त्यामुळं आपल्याला नक्की दिसतील, दुसरे 2 फोटोही दिसतील आपल्याला. देवेंद्र फडणवीस तो प्रश्न स्वतः विचारतो. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावे, असं आशा जी आहे ती मंत्री भरतशेठ गोगावले केली. मी पहिला आपल्याला एक सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सर्वोत्तम काम करतायत, मजबूतीनं काम करतायत, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन काम करतायत. महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, नगरपालिकाच्या निवडणुकामध्ये मिळालेलं यश हे त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती आहे. आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, आज बघतो आपण एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे, परदेशी गुंतवणूक येते, राज्य आज समृद्धीकडे चाललंय, हे सगळं आपण पाहताय. त्यामुळं देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम करतायत. ते महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करतायत, त्याच्यामध्ये कुणालाही शंका कुशंका असायचं कारण नाही. ते महाराष्ट्रामध्येच राहतील हे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे. माझ्या सहकारी पक्षातल्या माझ्या सहकारी बांधवांना माझी विनंती राहील की कोण वर जाईल कोण खाली जाईल हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आपण राज्य मंत्रिमंडळातले मंत्री आहोत, सगळ्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे, सगळ्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यामुळे अशा वक्तव्यापासून किंवा अशा चर्चेपासून आपण बाजूला राहावं, अशा पद्धतीच्या माझी विनंती माझ्या सहकारी बांधवाला राहील. विनाकारण अशा चर्चा पुढे येणं हे बरोबर नाही. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षमपणे राज्याचा कारभार चालवतायत आणि तो त्यांचा 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करतील.
मात्र बाह्यचौक ते मराठी चौकाचं रेल्वे पुलाच्या ब्रिजचं काम जे आहे ते संत गतीने सुरू आहे. कुठेतरी प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल त्याकडे दुर्लक्ष करतं का त्या ठिकाणच्या नागरिकांनी खूप वैताग केले आहे. आता आज तरी मला वाटलं की आनंदाच्या गोष्टीवर आनंद व्यक्त कराल, परंतु शेवटी विषय आहे, काम कधी न थांबणारा विषय आहे. त्यामुळं रेल्वे पुलाच्या बाबतीत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की त्या पुलाचं काम संत चाललेलं आहे. आपण सूचना दिल्यात, नोटीस काढले, सगळ्या गोष्टी. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मी रेल्वे प्रशासनासोबत बैठक करेन. संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्याशी माननीय कलेक्टर महोदय बैठक करतील, मी करेन आणि ते काम तातडीनं पूर्ण करून लोकांची असुविधा तातडीनं दूर व्हावी अशा पद्धतीची व्यवस्थापन करू. भाऊ, आषाढी वारीमध्ये निश्चित यावर्षी स्वच्छता चांगली होती, ते 100% तुमच्या सगळ्यांना आहे. आणि ही जी जर्मन अँगल जी कन्सेप्ट होती त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम केले, फर्स्ट टाइमच केले. आणि परत मला शिवसेनेची होत असं होतं की आता जाताना देखील तुम्ही जर्मन अँगलची सुविधा काय ठिकाणी करताय. हो, आम्ही जातानाही आमचा जर्मन हँगर किंवा मुख्यमंत्री सुविधा केंद्र हे आमचं वारीतलं सगळ्यात यशस्वी केंद्र आहे. आणि ह्या सगळ्या सुविधा बघितल्यानंतर आमचे ज्ञानोबारायाचे पालखीचे विश्वस्त असतील, तुकोबारायाचे पालखीचे विश्वस्त असतील, या विश्वस्तांनी सांगितलं की येताना आम्हाला सगळ्या सुविधा मिळालेल्या आहेत. आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे. परतीच्या प्रवासामध्ये सुद्धा 5, 7, 8, 10 हजार लोक दोन्ही पालख्यांच्या सोबत असतात. तेव्हा त्यांनी विनंती केली की आम्हाला जातानाही ज्या सुविधा येताना मिळालेल्या आहेत त्या सुविधा आम्हाला जातानाही मिळाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची त्यांची विनंती होती. त्यांची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केली, तसे आम्हाला सूचना दिल्या आणि जातानाही आम्ही मुख्यमंत्री सुविधा केंद्र यांनी म्हणजे जर्मन हँगर त्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ऊन वारा पावसापासून आलेल्या सगळ्या भाविकांचं किंवा वारकरी बांधवांचं, पालखीच्या विश्वस्तांचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आली होती. म्हणून जातानाही आम्ही 8 ठिकाणी जर्मन हँगर उभे केलेले आहेत. मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र उभी केलेली आहेत. वारी खूप आपला कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी सुद्धा फोटोचा विषय निघाला म्हणून बॅनरवरती तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांचे फोटो नव्हते अशा पद्धतीचा आरोप शिवसैनिकांकडून केला चाललेला आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की आपला जीव धाराशिव, ही धाराशिवच्या जिल्हा परिषदेनं एक विजन ठेवलेलं आहे 2030 पर्यंत की आपल्या गावखेड्याचा विकास झाला पाहिजे, आपली नवी पिढी पुढे गेली पाहिजे, शाळेचा शिक्षणाचा स्तर सुधारला पाहिजे. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी स्मशानभूमीपासून सगळ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक गावात वाचनालय व्हावं, त्यांनी पहिल्या टप्प्यातली 83 वाचनालय त्यांनी घेतलेली आहेत. त्या 83 वाचनालयामध्ये आपण बघितलं असेल की सभामंडप, समाज मंदिर या सगळ्या गोष्टीच्या पुढे जाऊन त्यांनी वाचनालयाचं उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एवढा चांगला कार्यक्रम जेव्हा एखादी जिल्हा परिषद घेते तेव्हा चांगल्या कामाचं कौतुक न करता आपण त्याच्यामध्ये काय उणीव आहेत हे शोधण्याचा आपण प्रयत्न करता. कामामधल्या उणीवा शोधा, पण राजकीय उणीवा शोधणं मला वाटतं तितकं उचित नाही. राजकीय उणीवा शोधायचा प्रयत्न आपण केला त्यालाही हरकत नाही. शिवसेना पक्ष त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. आदरणीय गायकवाडताई ह्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत, त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या. शिवसेनेचे सदस्य उपस्थित होते. तानाजी सावंत यांना सरकारी निमंत्रण होतं, ते त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे तिथं पोचले नाहीत. बाकी आणखीन कुणाची नावं तुम्ही घेतली ते त्या कार्यक्रमाला अपेक्षित होते का नव्हते मला माहिती नाही. परंतु या सगळ्या गोष्टीत न पडता जिल्हा परिषदेने तो सर्वोत्तम उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. त्याचं या ठिकाणी मनापासून मी कौतुक करेन आणि त्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि सीईओना मनापासून त्यांच्या कामाचं अभिनंदन करेन. गोपालपूर ते स्टेरी कॉलेज आहे त्या ठिकाणी प्रसार माध्यमांवरती लोक आहेत की त्या ठिकाणी वारकऱ्यांना सुविधा मिळाली गेलेली नाही. या प्रसार माध्यमांमध्ये फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये काय सत्य आहे का? इथं खरंच वारकऱ्यांना सुविधा मिळाली? एखाद्या प्रसार माध्यमांनी काय नॅरेटिव्ह चालवावा किंवा काय बोलावं हा ज्याचा विषय आहे. पांडुरंग बघून घेईल, मी बघायची आवश्यकता नाही. त्यामुळे मी त्या गोष्टी पांडुरंगावर सोडत असतो. जे पांडुरंगाने जबाबदारी दिलेली आहे ती इमानदारीने पार पाडणं, सगळ्या लोकांना चांगल्या सेवा देणं ही माझी जबाबदारी, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची जबाबदारी होती. आम्ही इमानदारीने पार पाडली. आम्ही काय पांडुरंग नाही, आम्ही माणूस आहोत. माणूस म्हणून आमच्या हातून पण काही चुका होऊ शकतात, परंतु कुठलीही चूक जाणीवपूर्वक झालेली नाही आणि अशी कुठलीही असुविधा वारकऱ्याची झालेली नाही.
किंवा रांगेतल्या लोकांची झालेली नाही, हे मात्र मी आपल्याला खात्रीनं सांगेन. पण एक लक्षात घ्या की जे अपेक्षित लोक होती, जी रांग आमची 15 किलोमीटर 20च्या आसपासची आम्हाला अपेक्षित होती, आम्हाला अचानक आणखीन त्यामध्ये 8-10 किलोमीटरची रांग वाढवायला लागली. काही जर्मन हँगर वाढवायला लागले, म्हणजे विसावा केंद्र सेंटर आम्हाला वाढवायला लागले. तर त्या सुविधा उभ्या करत असताना, शेवटी तातडीनं उभ्या करत असताना तास 2 तासासाठी काय असुविधा झाली असेल, असे असू शकतं. काही लोकांनी आता त्या भागात लाईट नव्हती याची बातमी केली, पण त्यांची ट्यूब कधी पेटणार की बाबा आता हे अचानक जी रांग आपण नव्यानं तयार करतोय त्याची लाईटची व्यवस्था करायला बी वेळ लागेल ना. परंतु शेवटी काय आहे की काही लोकांना निगेटिव्ह दाखवण्यामध्ये किंवा व्यवस्था बदनाम करण्यामध्ये काही लोकांना आनंद मिळतो, काही लोकांना आनंद मिळतो. विरोधकांना मिळत असेल, काही लोकांना आनंद मिळत असेल, ते आनंद त्यांनी मिळावा. शेवटी त्यांचा हक्क आहे ना. जर चुकीच्या बातम्या छापून देऊन जर त्यांना आनंद मिळत असेल, तोही आनंद त्यांनी घेतला पाहिजे आणि तोही माणूस आनंदी राहिला पाहिजे, अशी माझी भावना आहे. तुम्ही सुरुवातीला पेपरला जाहिरात प्रदर्शित झाली होती, पेपरला एक जाहिरात संपली ना पेस यार. पेपरला एक जाहिरात प्रदर्शित झाली होती, त्यामध्ये ज्याचे शहराध्यक्षांचा फोटो जो आहे तो नव्हता. अगोदर 2 आमदारांचे फोटो गायब होते जाहिरातीमधून, आता शहराध्यक्षांचा पण फोटो गायब झाला. मला तुमच्या पत्रकारितेबद्दल मी खूप समाधानी आहे, कारण आमचा पक्ष आमच्या लोकांची काळजी करतो का नाही हे मला माहिती नाही, पण तुम्ही खूप काळजी करता याचा मला मनापासून आनंद आहे. मला आनंद आहे. पूर्वी 2 देशमुखांचा काळजी करत होता, आता तुम्ही आमच्या ताईंची काळजी करताय. म्हणजे पत्रकार आमच्या पदाधिकाऱ्यांची किती काळजी करतात हे उत्तम उदाहरण आज मला आपल्या माध्यमातून दिसतंय. ताईंच्या फोटोची काळजी करू नका, काही काळजी विषय नाही. ताईंच्या फोटोनं ताई छोट्या होणार नाहीत आणि फोटो लावल्यानं मोठ्या होणार नाहीत. ताईंचं कर्तृत्व शहराला माहिती आहे, त्यामुळं ताईंच्या कर्तृत्वाचा जय जयकार होतो, फोटोचा जय जयकार करायचं कारण नाही. कशामध्ये नालेसफाई करण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून एक समिती गठीत केली आणि सभासदांचं म्हणणं होतं की बाबा ज्याच्यावर त्यांना पदावरून खाली ठेवावं आणि मग चौकशी करावी, तरी देखील ते पदावर आहे. सभा द्यावं का त्यांना? सन्माननीय पत्रकार महोदय, अजून अंगाची हळद पण निघाली नाही. आमच्या सदस्यांनी ज्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगाची हळद पण निघाली नाही अजून. लगेच भ्रष्टाचार, लगेच नाले नले, लगेच सफाई असा विषय कुठून आला? मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षावर सोलापूर शहरातल्या जनतेने विश्वास टाकलेला आहे. या महानगरपालिकेमध्ये कुठलंही चुकीचं कृत्य करू देणार नाही. ही महापालिका सोलापूरच्या जनतेची आहे आणि सोलापूरच्या जनतेची राहील. जो शब्द सोलापूरच्या जनतेला दिलेला आहे तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठीच महापालिका काम करेल आणि पक्षाच्या शिस्तीच्या बाहेर जाऊन कोणालाही काम करता येणार नाही. त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. किती तासाची प्रेस घ्यायची आपल्याला? हा बोल बोला. उजनी धरणातल्या प्रदूषणाचा विषय आहे. उजनी धरणातलं प्रदूषण आणि सातत्याने आपल्या सोलापूर शहरात जे पाणी येते त्या संदर्भात लोकांना आजार होत आहेत, कॅन्सर होत आहेत, अशा बऱ्याच वेळा बातम्या आहेत. त्या प्रदूषणासंदर्भात आपण शासन पातळीवर नाही, आपल्याला माहिती आहे उजनीच्या पाण्याच्या प्रदूषणासंदर्भात खूपदा चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगानं तिथलं प्रदूषण कमीत कमी व्हावं या दृष्टीनं सरकार सातत्यानं प्रयत्न करते. मी कलेक्टर महोदयांना या ठिकाणी सांगेन असे यामध्ये आपण बारकाईनं चौकशी करावी आणि प्रदूषणाचा पाण्याचं प्रदूषण करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी थांबवल्या पाहिजेत. त्या संदर्भात कलेक्टर महोदयांना या निमित्तानं मी सूचनाही देईन आणि त्यांना त्या संदर्भातली माहिती घ्यायलाही सांगेन. परंतु आज आनंद आपण व्यक्त करू उजनी भरल्याचा. शेतकऱ्यांना लाईट कधी आता गडकरींना टार्गेट केलं जातंय. आता पुढची वेळ जी आहे ती गडकरींची अशा पद्धतीचा जे आहे मला खात्री आहे आमचे विद्यार्थी बांधव हे देशाचं भविष्य आहे आणि त्यांनी नीटच्या परीक्षेच्या अनुषंगाने केलेलं आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये त्यांच्या भावना अगदी उचित होत्या आणि त्या उचित भावनाचा सन्मान आपण केलेला आहे आणि मला वाटते ते आंदोलन एक वेगळं आंदोलन होतं. गडकरी साहेबांचं काम अख्ख्या देशाला माहिती आहे. आज आपण ज्या ज्या रस्त्यावर चालतो, मग विरोधक चालतील, आपण चालतील आणि कोणी चालेल, ते रोड हे गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत
खास करून पांडुरंगाच्या सगळ्या पालख्या ज्या ज्या भागातून येतात ते सगळे पालखी मार्ग बघितल्यानंतर गडकरी साहेबांचं काम आपण पाहतो. परंतु सर्वोत्कृष्ट कामाला बदनाम करणं ही रीत आपल्याकडे आहे. विरोधकांनी ती रीत हातात घेतलेली आहे, पद्धती हातामध्ये घेतलेली आहे आणि चांगला काम जे जे चांगलं काम करतात त्या व्यवस्थेला बदनाम केलं की त्यांनी केलेलं काम मागं राहतं आणि बदनामीची गोष्ट पुढे येते. अशा पद्धती बदनामी करायचा प्रयत्न केला जातो, याची आपल्याला माहिती आहे. म्हणून सांगितलं ना की स्मशानभूमीला 2 एकर दफनभूमीला 2 एकर जागा मंजूर केली याची बातमी झालेली नाही, परंतु त्याच्या ठिकाणी कुणी चालवणं याच्यावर झालेला वाद हा चर्चेचा येतो. तसंच आहे, याच्या पलीकडचं दुसरं काही नाही. आरक्षण उपवर्गीकरण, अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण याच्या समर्थनात आणि विरोधात महाराष्ट्रभर मोर्चे निघतात. आज आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये सोलापूरमध्ये सुद्धा खूप मोठा मोर्चा झाला. यावर सरकारनं तोडगा काढावा अशी मागणी दोन्ही बाजूने होती. बिलकुल सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या तत्वावर चालतं आणि त्यामुळं घटनेमध्ये ज्या तरतुदी असतील, ज्यांना जे अधिकार दिले असतील त्याची अंमलबजावणी होईल. त्याच्यामध्ये कुठली शंका घेण्याचं कारण नाही. आम्ही सगळेजण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ. बाबासाहेबांच्या घटनेतल्या सगळ्या तरतुदीची अंमलबजावणी आम्ही करू. पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून तुम्ही आला आणि पहिल्यांदा वारी तुमचा दुसरी वारी त्याच्या वेळेचं वारीचं वेगळं पण हे तुम्ही आता सांगितलं. काय मागितलं पांडुरंगाला मागण्यासाठी काहीच केलं नव्हतं. मी वारकऱ्यांची सेवा करणं, सेवाभाव याच प्रक्रियेतून आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. पांडुरंगाला मागण्याची आवश्यकता भासत नाही. पांडुरंग आपल्याला देत असतो आणि पांडुरंगाला आपलं कामही दिसत असतं. त्यामुळे पांडुरंगाचे आशीर्वाद सातत्यानं आमच्या पाठीशी राहतील अशा भावना या ठिकाणी आहेत. मी एवढंच मागतो की मला लोकांची सेवा करायची ताकद दे, बळीराजाला सुखी ठेव, पाऊस पडू दे आणि जे जे लोक चांगल्या कामाचं कौतुक करतायत त्यांच्या पाठीशी राहा आणि जे जे चांगल्या कामालाही वाईट म्हणतात त्यांना अधिकचे आशीर्वाद दे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली. मला आता 2 वर्षाचा वारीचा अनुभव जो आहे तो पाठीशी आहे. नागपूरचं पण सध्या पालकमंत्रीपदी आहे ते आता नाशिकचं पण पालकमंत्रीपदी आहे सध्या रिकामा. कुंभमेळ्याचा अनुभव तिथं कुंभमेळ्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की मी सोलापूरचा पालकमंत्री म्हणून खूप आनंदी आहे. मला पांडुरंगाची, विठुरायाची, सिद्धेश्वराची, अक्कलकोटच्या स्वामींची सेवा करता येते याचा मला मनापासून आनंद आहे. सोलापूरच्या जनतेची सेवा करताना मला खूप आनंद मिळतो आणि तो आनंद मी घेत असतो. खास करून सोलापूरच्या संस्कृतीचा खूप मोठा आनंद मिळतो आणि तोही मी आनंद घेत असतो. इतर लोकांची सेवा करताना अनेक गोष्टी मला करता येत आहेत याचाही मला मनापासूनचा आनंद आहे. मी सोलापूरमध्ये खुश आहे. त्यामुळं पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. पंढरीची वारी यशस्वी करण्याची ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे आणि सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माझं काम पक्षाला आणि जनतेला माहिती आहे. अधिकची सांगण्याची आवश्यकता नाही. कुंभसाठी आमचे आदरणीय गिरीश महाजन साहेब काम करतायत. ते त्या ठिकाणी सक्षमपणे काम करतील. कार्यकर्ता म्हणून, पालकमंत्री म्हणून नाही. कार्यकर्ता म्हणून जर माझ्यावर जबाबदारी दिली तर कुंभमेळ्यामध्ये सुद्धा भक्तांचं आणि आलेल्या लोकांचं सेवा करण्यासाठी मी नक्की जाईन.